तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच, फक्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी. तर शेतकरी मित्रांनो, जे तुम्ही ज्या पण व्यापारासोबत व्यवहार करतात, तर तुम्ही जे तुमच्यापाशी जे व्यवहाराचं काहीतरी प्रूफ ठेवावं, अन्यथा तुमच्यासोबत पण या शेतकऱ्यासोबत जी फसवणूक झालेली आहे तुमच्यासोबत पण होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे माल व्यापारीनं घेतलेला आहे कन्नडच्या, आणि त्यांना माल घेऊन नाही गेला आणि पूर्ण माल वाळून टाकला. पेमेंटची कॅश बोली होती, पेमेंट काही मारलेला नाही आहे आणि माल काढून उन्हात सोडून चालला गेलेला आहे. शेतकरीनं काय करायला पाहिजे आता? ती तिकडे बी माल पडेल इकडे वर कमी 4 ते 5 ट्रॅक्टर माल काढून आणि वाळून सोडून देतोय. ते वाळतोय. शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे आता? तुम्ही हे निर्णय ठरवा. व्यापारीचं नाव पण सांगतो मी तुम्हाला. कुठले ते व्यापारी? कन्नडचे नाव काय त्यांचा व्हिडिओ आहे आपल्याकडे. त्यांचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडं. त्यांचा कॉल ऑलरेडी सौद्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे. त्यांना पहिले पण 5.5 सौदा घेऊन कॅन्सल केला होता. भाव उतरले का काय केलं, 20-25 दिवस मालच नेला नाही. मग परत आले, परत मालाची नुकसानी करून ठेवली. 8 दिवसांना माल काढून उन्हात वाळाला सोडून दिलं त्यांना. आता बघू शकतात मित्रांनो, हा जे शेतकऱ्याचा माल व्यापारीने घेतलेला आहे. आता बाजारभाव कमी झाल्याने, आता हे पहिले वाढून होता भाव, तर बाजारभाव कमी झाल्यामुळे जे शेतकऱ्याचा माल म्हणजे आलेच नाही, लगे पळून गेले व्यापारी. तर आता शेतकऱ्याने काय करावी? माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे, अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात जे कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतकरी जे बर्बाद होऊन जाईल. जय हिंद, जय भारत.